सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नवनियुक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने पदभार संभालते ही अब अपने काम का सिलसिला शुरू कर दिया है। जैसे कि उन्होंने पत्रकारों से हुए वार्तालाप में प्राथमिकता बयां करते हुए नवी मुंबई में जल्द से जल्द एंटीजन टेस्ट शुरू करने की बात कही थी। वो पूरी करने के बाद वे अपनी दूसरी प्राथमिकता यानी कि कोविड मरीजों के लिए ऑक्सीजन बेड एवं आईसीयू बेड जल्द से जल्द उपलब्ध हो, इसलिए प्रयास कर रहे हैं। हाल ही में पालिका आयुक्त अभिजीत बांगर द्वारा वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में तैयार किए गए 1200 बेड के कोविड केयर सेंटर एवं पनवेल स्थित इंडिया बुल्स कोविड केयर सेंटर को भेंट देकर वहां पर मरीज एवं डॉक्टरों के साथ चर्चा कर उनकी समस्याएं जानी गई। अपने इस दौरे के बाद आयुक्त ने कहा, वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में पहले चरण में 500 बेड ऑक्सीजन बेड में परिवर्तित किए जाएंगे एवं दूसरे चरण में और 500 बेड ऑक्सीजन बेड में तब्दील किए जाएंगे। यहां पर आईसीयू बेड की भी आवश्यकता होने की बात पर जोर देते हुए उन्होंने कहा कि पहले चरण में यहां पर 100 आईसीयू बेड शुरू किए जाएंगे। जे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर आपण सुरू केलेलं आहे। ऑक्सिजन बेडची त्या ठिकाणी संख्या कमी आहे। सो पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 500 बेड आपण ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करत आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 500 बेड ही आपण ऑक्सिजनला कन्वर्ट करून साधारणतः संपूर्ण 1000 बेड जे अवेलेबल आहेत ते आपण ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत। त्याचबरोबर आयसीयूची सुविधा त्या ठिकाणी आपल्याला सुरू करून देणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून आज डॉक्टरांची टीम ही आम्ही नेली होती आणि त्या प्रिमाइसही पाहणी केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 100 आयसीयूची बेड सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अवेलेबल करून दिली जाते। या माध्यमातून साधारणतः 1000 ऑक्सिजन बेड आणि 100 आयसीयूचे बेड जर आपण उपलब्ध करून दिले तर फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पेशंटच्या क्लिनिकल मॅनेजमेंटमध्ये मदद होणार है। आगे उन्होंने ये भी कहा कि इस पहल से लगातार जो बेड उपलब्ध ना होने की शिकायतें आ रही है वे कुछ हद तक कम होने में मदद मिलेगी। आपल्याला अडचण येताना दिसते की बेड अवेलेबल नाही किंवा पेशंटची कंडिशन सिरियस झाल्यानंतर त्याला इमिडिएट आपल्याला बेड किंवा आयसीयू बेड अवेलेबल करून द्यायचा आहे। ती जी अडचण येते ती अडचण दूर होण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मदत होईल। जे पेशंट्सने त्या ठिकाणी अडचणी सांगितल्या किंवा जे डॉक्टर आणि नर्सेसने अडचणी सांगितल्या त्याचीही महानगरपालिकेच्या वतीने मी नोंद घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा विनाविलंब मार्ग काढला जाईल। इंडिया बुल्स कोविड केयर सेंटर के संदर्भ में उन्होंने कहा कि जल्द से जल्द वहां भी एंटीजन टेस्ट शुरू की जाएगी। इंडिया बुल्सचं जे आपलं कोविड केयर सेंटर आहे त्या ठिकाणी मी भेट दिली आज आणि तिथे सुद्धा ज्या महानगरपालिकेच्या वतीने सुविधा करून दिलेल्या आहेत सस्पेक्ट पेशंट ॲज वेल एज कन्फर्म पॉझिटिव्ह पेशंट आहे त्यांच्या संदर्भाने तिथे स्वच्छतेच्या अनुषंगाने ज्या सुविधा आहेत त्याच्यात काही अडचणी आहेत का, त्याचबरोबर जे जेवण दिलं जातं, चहा नाश्ता दिला जातो त्याच्या संदर्भात काही तक्रारी आहेत का त्या जाणून घेतल्या। डॉक्टरांकडनं या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या जातात त्याचीही क्वालिटी या ठिकाणी चांगली आहे। काही अडचणी डॉक्टरांच्या वतीने आणि पेशंटच्या वतीने सांगण्यात आला त्याच्यावरती मार्ग काढण्याचा इमिडिएट या ठिकाणी प्रयत्न केला जाईल। टेस्टिंगच्या अँटीजनच्या माध्यमातून आपल्याला आता सुविधा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं सध्या इथं सस्पेक्ट पेशंट आल्यानंतर सस्पेक्ट पेशंटचे RT-PCR टेस्टला सॅम्पल पाठवणं आणि त्याचा रिझल्ट येईपर्यंत वाट पाहणं याला बराच कालावधी जातो। तर या कालावधीसाठी न थांबता इमिडिएट जर आपण अँटीजनच्या माध्यमातून टेस्ट केली तर रिझल्ट त्वरित मिळू शकतो। त्यामुळं इंडिया बुल्स सेंटरला सुद्धा अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी विचार झाला आणि त्याबाबतची कार्यवाही त्वरित केली जाईल। आगे उन्होंने ये भी कहा कि इंडिया बुल्स में 3000 मरीज भर्ती हो सके इसका प्रयास किया जाएगा। साथ ही यहाँ पर भी ऑक्सीजन बेड का निर्माण किया जाएगा ताकि अगर किसी भी मरीज की तबीयत खराब होती है तो उसे अन्य अस्पताल में स्थानांतरित करने तक यहाँ पर वैद्यकीय मदद मिल सके। इंडिया बुल्सच्या सेंटरमध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः 3000 पर्यंत पेशंट्स अकॉमोडेट करण्याची क्षमता निर्माण करायची आहे। कोविड केअर सेंटर म्हणून आपण याचा वापर करणार आहोत।
कोविड केअर सेंटरच्या व्यतिरिक्त काही ठराविक ऑक्सिजनचे बेड पण या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून एखाद्या पेशंटची तब्येत जर काही कारणामुळे खालावली तर त्याला शिफ्ट करेपर्यंत इमिडिएट आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देता येईल. परंतु ओव्हरऑल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला बेडची संख्या वाढवणं अवघड आहे आणि आवश्यक आहे, आणि त्यासाठी आपल्याला या सेंटरमध्ये जेव्हा आपण 3000 बेड उपलब्ध करून देऊ त्यावेळी नक्कीच मदत होईल. ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज़.